ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। 2026 मध्ये दाखल झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी SIT स्थापन केली असून सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तपास करत आहेत। दरम्यान या गुन्ह्यात नितीन बच्छाव जामीन यापूर्वीच फेटाळण्यात आलाय। तर हा केवळ तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा नसून मुलांचा शिक्षणासाठी असणाऱ्या सार्वजनिक पैशांची पद्धतशीर केलेली लूट आहे। यामुळे पात्र शिक्षणाचे हक्क हिरवले गेले असून शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले। यासह 124 प्रकरणामध्ये सरकारी रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष डेटा जुळत नाही। एकाच आउटवर्ड नंबरवर वेगवेगळ्या शाळांची आणि वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे न्यायालयीन नोंदीत नमूद आहे। शासकीय तिजोरीतून हजारो कोटींची लूट करणाऱ्या संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी असे 1530 लोक रडारवर आहेत। स्वतः न्यायालयाने संघटित गुन्हा असल्याचे निरीक्षण नोंदविल्याने गुन्हा क्रमांक 164 व 216 मधील सर्व आरोपीवर संघटित गुन्ह्यांची कलमे लावण्यात यावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने केली आहे। सर्व आरोपींवर मकोका लावण्याची तयारी शासन करीत आहे। यामुळे जामिनावर सुटलेल्या आरोपितांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे। लवकरच मोठ्या प्रमाणात अटक सत्र सुरू होण्याची शक्यता आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।